रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार सगळ्यांना. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी इथे दारामध्ये रांगोळी काढत आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर देवपूजा करणार. देवपूजा केल्यानंतर मग फराळाचं असा सगळा नित्यक्रम आहे. आजचा हा आषाढी एकादशीचा स्पेशल व्हिडिओ करते मी. कसा वाटतो तो नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. इथे आता माझी रांगोळी काढून होतीये. मी हे पटकनच करते. हळदी लेप पण अगोदरच केलं होतं उंबऱ्याला, ते काही शूट केलेलं नाही आहे. आता रांगोळी वगैरे झाली काढून त्याच्यानंतर मी देवपूजेला सुरुवात केली. देवपूजा करताना मी पंचामृत घेतले. आज आषाढी एकादशीनिमित्त प्रथम आपण गणपतीची पूजा करूया, मग बाकी सगळ्या देवांचे अभिषेक करूयात आणि मग देवाऱ्यामध्ये मांडणी आणि त्यांची पूजा करूया. मी अशी वेगळी पूजा काही नाही, पण फक्त मंदिरामधली पूजा म्हणजे जी आपल्या देवघरामध्ये पूजा आहे ती नित्यपूजा आषाढी एकादशी निमित्त पंचामृत आणि स्नान घालून करते.
इथे तुळशीला पण आपण दुधाचा अभिषेक करून घेऊया आणि हळदी कुंकू वाहून फूल वाहून नमस्कार करूया. याच्यानंतर खिचडीची रेसिपी आहे. ती तर सगळ्यांना येते, पण मी आपली टाकली आहे. हा आहे देवाचा नैवेद्यम समर्पयामी. आणि मला खूप उशीर होतो आहे हा व्हिडिओ टाकण्यासाठी, एडिट करण्यासाठी, व्हिडिओ टाकण्यासाठी. कंप्लीट 5 ते 6 दिवस झाल्यानंतर मी हा व्हिडिओ टाकते. पण आय होप, मला वाटतं की सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल. हो पप्पा, आज आपण गावाला चाललोय. कसं जायचं आपण गाडीने. इकडे उपवासाचे पापड तळून घेते. इथे सर्वप्रथम मी उपवासाचे बटाट्याचे पापड तळून घेते. हे पापड तयार रेडीमेड घेऊन आले मी सातारवरून. आमचं गाव आहे सातारा. आणि व्हिडिओच्या सगळ्यात पहिलं मी एक आमच्या गावचा व्हिडिओ टाकला आहे दिंडीचा, जे आमच्या गावात ह्या वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली होती, दिंडी निघाली होती. तिचा मी व्हिडिओ स्टार्टलाच टाकलेला आहे. ते माझी सासर आहे, सासर घरचं. आता खिचडीची रेसिपी तुम्ही तर बोलाल की सगळ्यांनाच येते, पण मी टाकली सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ टाकते, तर म्हटलं चला आषाढी एकादशी निमित्त आजची ही पहिली रेसिपी खिचडीची आपण टाकूयात. इथे उकडलेले बटाटे मी पहिले सोलून घेते. गरम आहेत बटाटे, सोलताना हात भाजत होते, त्याच्यामुळे खूप उशीर होत होता. ते पहिले बटाटे मी सोलून घेते. त्याच्यानंतर मिरची वाटून घेतलेली आहे. कूट पण मी तयारच केलेलं आहे, शेंगदाणे भाजून आदल्या दिवशीच करून ठेवते, म्हणजे पूर्वतयारी, जेणेकरून उशीर नाही हो. खूप सुंदर अशी ही खिचडी माझ्या मिस्टरांना खूप आवडते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. चला खिचडीला सुरुवात करूयात. पहिलं तेल टाकलं आहे शेंगदाण्याचं, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मिरची वाटलेली, त्याच्यानंतर बटाटा थोडासा त्या मिरचीमध्ये परतून घेते, म्हणजे त्याला तिखटपणा असं बटाटा टाकून घेते. त्याच्यानंतर ते परतून घेते. मग साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा, त्याच्यानंतर कूट जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं, कोणाला कमी कोणाला जास्त लागतं त्याप्रमाणे, आणि चवीपुरतं मीठ टाकून खिचडी परतून घेते. आणि नंतर देवाला नैवेद्य टाकून मी आज मी एकादशी निमित्त हा व्हिडिओ शूट केला आहे आणि मी माझ्या यूट्यूबची सुरुवात करते आहे. तरी सगळ्यांनी मला चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करते. जर काय माझ्याकडून ह्या व्हिडिओमध्ये चूक झाली असेल तर मला माफ करा, मी माफी मागते. मी नवीनच आहे, नवीनच व्हिडिओ टाकते आणि पांडुरंगाच्या विठू माऊलीच्या कृपेने हे यूट्यूब चॅनल सक्सेस हो अशी मी प्रार्थना करते. आता इथे खिचडी कूट टाकते आणि परतून तयार होती आहे. थोडा वेळ लागतो
खिचडीला तर वेळच लागतो परतण्यासाठी. मीडियम गॅसवरती ठेवायचे. त्याच्यानंतर मी आजच म्हणजे त्या दिवशी गावी गेले म्हणून त्याच्यानंतर 2-4 दिवस मला काही व्हिडिओ एडिट करता नाही आला आणि अपलोड पण करता नाही आला. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आज म्हणजे दिनांक 23 जुलै 23 जुलैला मी हा व्हिडिओ टाकते आहे.